आज सर्व क्षेत्रात महिला व मुली या मागे नाहीत याचा प्रत्यय हा नेहमीच आपल्याला येत असतो। मलेशिया येथे मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या निकिता या युवतीने चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले। राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवलेली निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती ठरली। तर तिचा हा प्रवास कसा झाला याविषयीची माहिती आपण तिच्याकडूनच जाणून घेऊयात। ह्या रॅलीमध्ये 4 कंट्रीज होते, इंडिया, मलेशिया, इंडोनेशिया आणि चायना। 22 पार्टिसिपेंट्स होते कंप्लीट याच्यामध्ये। आणि तिथलं वेदर म्हणजे पाऊस होता, पण इतकं हीट होती, इतकी गरमी होती की आम्हाला इतकं ती रॅली चालवताना आम्हाला सर्वांना इतकं डिहायड्रेशन झालं। ड्रायव्हर्सला, काही ड्रायव्हर्स इतके डिहायड्रेट झाले जे आम्ही बघत होतो। इनफॅक्ट मला स्वतःलाही असं डिहायड्रेशन फील झालं जेव्हा मी गाडी चालवत होते। इतका घाम येत होता की बॉडीमध्ये एनर्जी राहिली नव्हती, कारण की ह्या रॅलीमध्ये आम्हाला 9 स्टेजेस एका दिवसामध्ये करायचे होते, जे आम्ही इथं नॅशनल लेवलला आमच्या आपल्या इंडियामध्ये जे रॅलीज आम्ही करतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 4 स्टेजेस पहिल्या दिवशी आणि 4 स्टेजेस दुसऱ्या दिवशी असे आम्हीच करतो। म्हणून मला जो एक्सपिरियन्स जो भेटला की आज इंटरनॅशनल रॅली करायची, आणि नंतर तिथे गेल्यावर मला कळलं की लँग्वेज प्रॉब्लेम्स किंवा त्या लोकांबरोबर कोऑर्डिनेट करताना माझ्याबरोबर तरी मला खूप असं ब्लेसिंग होती की माझ्याबरोबर एकदम एक्सपिरियन्स नॅव्हिगेटर, आपल्या इंडियाचे सगळ्यात टॉपचे नॅव्हिगेटर, प्लस त्यांच्याकडे 356 रॅलीजचा एक्सपिरियन्स आहे, 86 इंटरनॅशनल। त्यांचं नाव आहे मुसा शरीफ, ते माझ्याबरोबर बसले होते तिथे। सो बऱ्यापैकी त्यांनी मला मदत केली की कॉल्स देण्यामध्ये, जिथे मी चुकत होते ते मला करेक्ट करत होते की आपण कसं केलं पाहिजे, कसं नाही केलं पाहिजे। सो फारशी माझी मदत झाली। ह्या रॅलीमध्ये मी 4 गटामध्ये एलिजिबल होते। एक आहे माझी स्वतःची कॅटेगरी जी 1800 सीसी कार आहे माझी, त्याची एक कॅटेगरी होती। एक वुमेन्स कप होता, म्हणजे वुमेन्सची एक कॅटेगरी होती। एक ज्युनियरची कॅटेगरी होती, ज्यांचं एज 27 अँड अंडर असतं ते लोक ह्या कॅटेगरीमध्ये एलिजिबल असतात। आणि एक असतो इंटरनॅशनल कप, जे इंडियातून ड्रायव्हर आले, जे इंडोनेशियातून ड्रायव्हर आले, जे चायनातून आलेले आहेत, त्यांच्यासाठी एक कॅटेगरी केली जाते, त्याला म्हणतात इंटरनॅशनल कप। तर ह्या कॅटेगरीजमध्ये मी एलिजिबल होते आणि ह्या रॅलीमध्ये मी ह्या 4 कप पटकावले। माझा 1800 सीसी मध्ये मी 3rd आले, जी माझी कॅटेगरी होती। वुमेन्स कप मी मिळवला, ज्युनियर कप मी मिळवला आणि इंटरनॅशनल कप मी सील केला। तर जेव्हा मी वुमेन्स आणि ज्युनियर कपचं बोलते, मी वुमेन्स चॅम्पियनशिप ऑफ मलेशिया ही सील केली आपल्या इंडियासाठी, आणि ज्युनियर चॅम्पियनशिप ऑफ मलेशिया ही मी सील केली आपल्या इंडियासाठी। भविष्यामध्ये असं स्वप्न आहे की ह्या वर्ल्डमध्ये जेवढ्याही खूप मोठ्या मोठ्या रॅलीज आहेत आणि जे WRC वर्ल्ड रेसिंग चॅम्पियनशिप, एव्हरी ड्रायव्हर्सचं ड्रीम जे आहे ते मला तिथपर्यंत पोचायचं आहे आणि आपला भारताचा झेंडा तिथे फडकवायचा आहे मला। धन्यवाद। मलेशिया चॅम्पियनशिप रॅली ही आंतरराष्ट्रीय पातळीवर अवघड रॅली मानली जाते। या रॅलीत सहभागी स्पर्धक जगातील कुठल्याही रॅलीत चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊ शकतात, त्यामुळे या रॅलीला अधिक महत्त्व आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।